बदलापूर येथील एका प्रसिद्ध शाळेमध्ये बलात्काराची घटना घडली होती 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्टला। या सदर घटनेची माहिती मिळताच अनेक सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे येऊन पोलीस ठाण्यामध्ये गदारोळ केला आणि दबावतंत्राचा वापर करून त्या गुन्हेगारावरती गुन्हा दाखल केला। अशातच 20 तारखेला 20 ऑगस्टला संपूर्ण बदलापूर बंद करण्यात आले आणि जो कोणी आरोपी होता त्या आरोपीला अटक करण्यासाठी आणि यामधील जे सूत्रधार होते त्या सूत्रधारांना देखील अटक करण्यासाठी मोठा दबावतंत्राचा वापर करण्यात आला होता। अशातच मध्यंतरीच्या काळामध्ये एक हप्ताभर आधी जो मुख्य आरोपी होता त्याचा एन्काउंटर करण्यात आला होता। यानंतर अनेक घडामोडी घडल्या, त्याला दफनविधी असो किंवा वेगवेगळे विषय असो अनेक विषयावरती मोठा गदारोळ माजलेला आणि अशातच आता जे ट्रस्टी होते, ज्या शाळेचे ट्रस्टी होते उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे, या दोघांनी देखील न्यायालयामध्ये एक अटकपूर्व जामीन त्यांनी टाकलेला होता, पण तो जामीन फेटाळला गेल्यानंतर काल त्यांना कर्जत येथील एका ठिकाणाहून उल्हासनगर परिमंडळ 4 पोलीस अधिकारी यांनी त्यांना अटक केली। महत्त्वाची बाब ही आहे की ही जी अटक होती याच्या आधी का करण्यात आली नव्हती। एन्काउंटर झाल्यानंतर तो मुख्य आरोपी तो त्यामध्ये मारला गेला, त्याच्यानंतरच कसे काय हे आरोपी पकडले जातात यामध्ये एक मोठी शंका उपस्थित होत आहे। काय युक्तिवाद झाला आणि आपलं काय म्हणणं होतं? त्याच्यामध्ये 380 मध्ये त्याला जामीन झालाय, परत 391 मध्ये पोलिसांनी ताबा मागितलाय, त्याला परत सेकंड सीआर 391 मध्ये त्याला ताबा दिलेला आहे। युक्तिवाद केला गेला, वकिलांकडून विरोध केला गेला, आणि रिमांड काय केलं होतं, म्हणजे मागणी काय केलं होतं? तपास करायचा आहे, सीसीटीव्ही बाकी आहे, फुटेज बाकी आहेत, आरोपी जाण्याचा काही संबंध आहे का म्हणून त्यांनी तपासाला वेळ मागितला होता, पण दोन्ही अवेलेबल ऑफिस आहेत त्याच्यामुळे कोर्टाने बेल ग्रँट केलं त्यांचं। तुम्ही जामीन अर्ज देखील केला होता? जामीन अर्ज केला। कोणत्या प्रकरणात जामीन मिळाला? 380 मध्ये त्याला जामीन मिळाला, 391 मध्ये त्यांना पोलिसांनी परत ताबा घेतला।